अर्थातच मागणी होते ती या पूरग्रस्तांना, या आपदग्रस्तांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल या दृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून या संदर्भात मागणी होत असताना काहीसं राजकारण देखील बघायला मिळतंय। याचं कारण राज्यात आता कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकीय वादंग बघायला मिळतोय। कर्जमुक्ती करण्यासाठी पीएम केअर फंडमधले पैसे वापरा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती। ठाकरेंच्या मागणीवर उत्तर देताना फडणवीसांनी टीका केली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा दाखला देत ठाकरेंनी राज्य सरकारला शहाणपणा शिकवू नये असं फडणवीस म्हणाले। तर कोविडसाठीच्या फंडातले 600 कोटी ठाकरे सरकारच्या चुकीमुळे खर्च करता येत नाहीयेत असा आरोप फडणवीसांनी केलेला। फडणवीसांच्या या आरोपांना ठाकरेंनी उत्तर दिलंय। मी चर्चेसाठी तयार आहे असं ठाकरे म्हणाले। तर अंगलट आलं की फडणवीस फाटे फोडतात असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रत्युत्तरही दिलंय। पीएम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली। कोविड करता तो तयार झाला। 600 कोटी रुपये त्या फंडात आले। एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सीएजीच्या नॉर्म्सप्रमाणे कोविड करता तयार झालाय, त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही। त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे। त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे। आता पंतप्रधान येत आहेत परवा, त्यांनी किमान महाराष्ट्राला 50,000 कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं, कारण केवळ मराठवाडा नाही, महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं। नाहीतर मग पीएम कोणाची केअर घेत आहेत? पीएम केअर म्हणजे कोणाची केअर? आत्ताच ते द्या ना। बाकी कोरोना काळातलं काढायचं असेल ना उडत माझी तयारी आहे। तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं याच्यावरती चर्चा होऊ शकते, पण दरवेळेला अंगलट आल्यानंतर फाटाफोड्याची मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे त्याच्यात त्या सापळ्यात मी अडकणार नाही। आत्ता पहिलं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा आणि त्याला हेक्टरी 50,000 रुपये हे मदत करा, ही आमची मागणी आहे। तर एकीकडे पीएम केअर फंडवरून ह्या सगळ्या मतमतांतरांच्या बातम्या समोर येत असताना राजकारण एक प्रकारे रंगताना बघायला मिळालेलं असतानाच आता उद्धव ठाकरेंनी नेमकी काय मागणी केली आहे आपण बघूया। आम्ही याच्यात राजकारण आणत नाही। आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा, शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये हे तात्काळ जाहीर करून तालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा की गेल्या 2-3 वर्षातली जवळपास 14,000 कोटी रुपयाची जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही, अजूनही पोहोचलेली नाहीये। त्याच्यानंतर 2017च्या कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा आहे। त्याच्यानंतर आमचं सरकार आलं, मी कर्जमुक्ती केली, तालबद्ध पद्धतीने कर्जमुक्ती केली, त्याच्यातले पैसे त्यांना मिळाले देखील आणि इतरही वेळेला ज्या वेळेला संकट आलं आम्ही पंचांग काढून नाही बसलो। आणि आता पुन्हा एकदा बातमी येते राजकीय आरोप प्रत्यारोपांसंदर्भातली, कारण कोरोना काळातले 600 कोटी रुपये हे उद्धव ठाकरेंच्या चुकांमुळे खर्च करता येत नाहीत अशी टीका किंवा असा आरोप हा फडणवीसांनी केलेला, ज्याच्यावर आता संजय राऊत यांनी पलटवार केलाय। काही झालं की 1947चं काढायचं, तुमचं बोला असं राऊत म्हणाले, ज्याला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं। हजारो शेकडो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये अनअकाउंटेड आहेत। ते पैसे आता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जर आम्ही मागणी केली तर तुम्ही 1947 में ये हो गया, 1957 नेहरू ने ये किया, 1982 में उद्धव जी ने, बाला साहेब ने ये किया। हे कुठली धोरणे या लोकांनी या देशामध्ये आणलेली आहेत? काय झालं की 1950 सालचं काढायचं, 1940 सालचं काढायचं। अरे तुमचं बोला ना, तुम्ही शेण खाताय ते बोला। आत्ता तुम्ही शेण खाताय, आत्ता तुमच्यावर जबाबदारी, आत्ता तुमच्यावर जबाबदारी आहे। जनतेने तुम्हाला नाकारलेला आहे। ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीत देवाभाऊंच्या नेतृत्वात जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले आणि संजय राऊत जनता जनार्दनाने तुमच्या तोंडावर शेण मारलंय, तुम्हाला शेण खायला लावलंय। लोकांनी विधानसभेला देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुतीला आशीर्वाद दिले आणि तुमची अगरबत्ती सुद्धा पेटलेली नाही। त्यामुळे जनतेने कुणाला शेण खायला लावलेलं आहे हे संजय राऊत यांनी बघावं।